महत्वाची बातमी थेट दिल्लीतनं ही बातमी समोर येतेय। प्रफुल्ल पटेल यांच्या घरी राष्ट्रवादीची बैठक पार पडतेय। अजित पवार, पटेल आणि तटकरे या बैठकीला उपस्थित आहेत। एनसीपीच्या संभाव्य मंत्र्यांबाबत चर्चा सुरू आहे। राष्ट्रवादीला 10 ते 12 मंत्रिपद मिळणार का याबाबत आता शक्यता व्यक्त केली जाते। याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊ। आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप सध्या आपल्या संपर्कात आहेत। प्रमोद, काय खलबतं घडताय? तन्मय, साधारणतः तासाभरापूर्वी अजित पवार हे प्रफुल्ल पटेल यांचं जे दिल्लीतील निवासस्थान आहे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांच्याबरोबर जर आपण प्रामुख्याने बघायला गेलं तर सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील आणि पार्थ पवार हे महत्त्वाचे नेते देखील बैठकीमध्ये उपस्थित असल्याचं बघायला मिळते। जी माहिती मिळते त्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला 10 ते 12 मंत्रिपद यावीत अशा पद्धतीची भूमिका पक्षाची आहे आणि त्यामध्ये 7 ते 8 मंत्री जे आहेत ते पहिल्या मंत्रिमंडळामध्ये शपथ घेऊ शकतात अशा पद्धतीची देखील माहिती मिळते आणि त्याच अनुषंगाने या बैठकीमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। प्रामुख्याने जर बघायला गेलं तर या मंत्रिमंडळामध्ये अजित पवार यांच्यासोबत आदिती तटकरे असेल किंवा छगन भुजबळ असतील, दत्ता भरणे असतील, धनंजय मुंडे असतील, अनिल भाईदास पाटील असतील, नरहरी झिरवळ असतील, संजय बनसोडे असतील, इंद्रनील नाईक असतील किंवा मकरंद पाटील असतील, या काही नेत्यांची नावं मंत्रिपदासाठी चर्चेत असल्याची बघायला मिळते। त्यामुळे बघावं लागणार आहे की या 7 ते 8 मंत्र्यांमध्ये प्रामुख्याने पहिल्या मंत्रिमंडळाच्या मध्ये कोणत्या आमदारांना स्थान मिळतंय ही मंत्रिपद देताना पक्षाकडनं सगळ्या गोष्टींचा विचार केला जाणार आहे। म्हणजे प्रामुख्याने जर आपण बघायला गेलं तर महिला असतील किंवा जातीचा विचार करून रिजन वाईज ही सगळी मंत्रिपद दिली जाणार आहे। त्यामुळे बघावं लागणार आहे की यापैकी नेमकं कोणाकोणाच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडते। तन्मय, नक्कीच धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।